नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर आज मी सकाळी टिफिनसाठी नाश्त्यासाठी बनवलेले। समजा तुमच्याकडे भाजीला काही नसेल आणि झटपट काहीतरी चवदार बनवायचं असेल मुलांच्या आवडीचं, तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करू शकता। याला तुम्ही थालीपीठ पण बोलू शकता। तर आपल्या घरामध्ये जेवढी पिठं अवेलेबल असतात त्याच्यातून आपण थालीपीठ कसं बनवू शकतो, तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया मैत्रिणींनो। तर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। पहिलं तुमच्याकडे ज्वारीचं असेल तेही घेऊ शकता तुम्ही। 3 चमचे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 3 चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे। हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे मी तांदळाचं पण पीठ आहे माझ्याकडे। गव्हाचं पण पीठ टाकायचं मैत्रिणींनो। गव्हाच्या पीठाने खूप मऊ असे आणि छान होतात। तांदळाचं पीठ घेतलेले 2 चमचे मी तांदळाचं पीठ टाकून घेतलेले। करून बघा एकदा मैत्रिणींनो, झटपट होतात आणि खूप टेस्टी लागतात मैत्रिणींनो हे। आणि याच्यामध्ये आपण बिलकुल पाण्याचा वापर नाही करणार आहोत। तर कसे बनवणार आहोत थालीपीठ, नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। मीठ टाकून घेतलेलं आहे। तर आता कोणत्या कोणत्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, वापरणार आहोत, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला कोण नवीन मैत्रिणी असतील नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या मैत्रिणींनो। आणि हा पदार्थ इतका पौष्टिक आणि मुलांना आवडणार आहे। तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता मुलांना। सॉससोबत चटणी बनवू शकता याच्यामध्ये तुम्ही। आता इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेला आहे। त्यानंतर याचं तांदळाचं पीठ थोडं कमी वाटलं, 2च चमचे टाकलेले, परत 1 चमचा मी टाकून घेतलेला आहे। आणि मी इथे कोणती कोणती पिठं वापरली परत एकदा मी तुम्हाला सांगते। चण्याचं पीठ वापरले, गव्हाचं, ज्वारीचं आणि तांदळाचं। आता हा हिरवा मसाला जो वाटलेला आहे आपण, त्याच्यामध्ये अद्रक घेतलेलं आहे, थोडंसं जिरं घेतलेलं आहे, धने घ्यायचे आहेत, लसूण घ्यायचा आहे भरपूर सारा आणि हिरवी मिरची। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटानुसार करू शकता। इथे 2 काकड्या घेतलेल्या आहेत। काकड्या मी किसून घेतलेल्या आहेत मैत्रिणींनो। त्याने काय होतं तर त्याला पाणी सुटतं। गाजर घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली, भरपूर सारी मी कोथिंबीरचा इथे वापर केलेला आहे। भाज्या मुलं अशा बिलकुलही खात नाही, अशा एकदम बारीक चिरून टाकायच्या किंवा डायरेक्टली किसून टाकायच्या मैत्रिणींनो। कळतही नाही याच्यात तुम्ही भाज्या टाकल्या आहेत की नाही टाकलेल्या आहेत। मी काकडी पण किसून घेतली, गाजर पण किसून घेतलं, शिमला मिरची एकदम छोटे छोटे तुकडे करून घेतलेले, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आणि हिरवा मसाला मी तुम्हाला परत एकदा सांगते, हिरवी मिरची घ्यायची, लसूण अद्रक घ्यायचं आहे, जिरं घ्यायचं आहे, त्याच्यात थोडेसे धने घ्यायचे, लसूण घ्यायचा आहे आणि छान अशी बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी न टाकता वाटून घ्यायचा आहे आपल्याला तो मसाला। थोडा जाडसर राहिला तरीही चालेल। आता काकडी आणि गाजरला, इथे काकडीला भरपूर असं पाणी सुटतं मैत्रिणींनो। पहिलं तुम्हाला जर समजा लागलंच पाणी, तर पहिलं अगोदर सगळं भाज्यांमध्ये पीठ मिक्स करून घ्या। त्यानंतर हवं तर 1-2 चमचा पाणी लागतं, बाकी जास्त पाणी लागत नाही मैत्रिणींनो। आणि काकडी आपण किसून टाकली ना, त्याने काय होतं पाणी सुटतं। तर इथे मी 2 ते 3 चमचे फक्त पाण्याचा वापर केलेला आहे। तर भाज्या सगळं व्यवस्थित, मसाला, हळद, तुमच्याकडे तीळ असेल तर तीळ पण टाकून घ्या। माझ्याकडे तीळ संपलेली आहे, तर तीळ माझी संपली होती म्हणून मी तीळ नाही टाकलेली। याच्यामध्ये तुम्ही कस्तुरी मेथी पण टाकू शकता, भाज्या टाकू शकता, पालेभाज्या, फळभाज्या, तुमच्यामध्ये फ्रीजमध्ये ज्या भाज्या असतील त्याचा वापर याच्यामध्ये तुम्ही करू शकता। गाजर काकडी असं मुलं बिलकुलही खात नाही, नक्की भाज्या अशा किसून टाका। छान असे खमंग थालीपीठ तयार होतात मैत्रिणींनो। तर इथे आपलं व्यवस्थित असं पीठ सगळं मिक्स झालेलं आहे। 2 मिनटासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। मीठ व्यवस्थित बघायचं, तिखटाला व्यवस्थित बघायचं आहे। आता याच्यानंतर कोणी कोणी डायरेक्टली तव्यावरती पण थापून घेतं, पण तसंच छान नाही लागत मैत्रिणींनो। आता हे जरासं पातळ पीठ केलं ना, तर काय होतं आपले थालीपीठ आहे ना एकदम नरम होतात, आणि डायरेक्टली आपण थापून केले तर ते कडक होतात। तर इथे मी पोळपाट घेतलेला आहे माझा आणि कॉटनचा कपडा घ्यायचा मैत्रिणींनो। आपण आज थालीपीठ थापून करणार आहोत कपड्यावरती। आपल्याला पोळपाट घेतलेला आहे तो पण ओला करायचा आहे, कारण चिटकलं नाही पाहिजे म्हणून। पोळपाट पण ओला करून घ्यायचा आहे। स्वच्छ कॉटनचा कपडा घ्या, कपडा धुतलेला स्वच्छ घ्या। त्यानंतर कपडा पण आपल्याला पूर्ण ओला करून घ्यायचा आहे मैत्रिणी। इथे बघू शकता तुम्ही, मी पाणी लावून घेते, नाहीतर डायरेक्टली कपडा पाण्यातच बुडवून घ्यायचा आणि पिळून घ्यायचा। आणि पिळल्यानंतरही कपडा आपण जेव्हा पोळपाटावर आणतो तेव्हा पहिलं पाणी लावून घ्यायचं आणि नंतर मस्त असे छोटे छोटे थालीपीठ थापून घ्यायचे। पिठं तुमच्याकडे जे असतील अवेलेबल ते वापरू शकता। याच्यामध्ये पीठ कोणतं टाकले तेही कळणार नाही। तुमच्याकडे नाचणीचं पीठ असेल ते पण ॲड करू शकता तुम्ही। माझ्याकडे नाचणीचं पीठ होतं, मी नाही टाकलेले। तुमच्याकडे जे पिठं असतील ते अवेलेबल करू शकता तुम्ही। आता त्यानंतर इथे मी थापून घेतलेलं बघू शकता।
थापून घ्यायचे आहेत. असे बिलकुल चिटकत नाही मैत्रिणी, काय काय मैत्रिणी नाही येत नाही, पण बिलकुल पळपटला पण पाणी लावून घ्या, कपडा पण पाण्यात भिजून घ्या आणि कपड्यावरती पण पाणी लावून घ्या आणि नंतर थापायचं आहेत आपल्याला. पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट करायचं नाही, मिडियम ठेवायचं पीठ. आता इथे मी लोखंडाचा तवा घेतला. लोखंडाच्या तव्यावर काय होतं मैत्रिणी, खूप छान खमंग असे भाजल्या जातात, बिलकुल कच्चे राहत नाही. आता इथे तेल पहिलं लावून घेतलेले, तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर असं टाकून घ्यायचं आहे, वरून पाणी लावायचं कपड्याला, म्हणजे बिलकुल कपड्याला चिटकून येत नाहीत ते. आता इथे बघू शकता तुम्ही, तेल साईडने सोडायचं आहे आणि मस्त असे खमंग थालीपीठ तुम्ही घरच्या घरी. कलर बघा किती छान आलेला आहे, कलर पण खूप छान येतो आणि खूप नरम झालेले. ही तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता किंवा तुमच्याकडे घरामध्ये कोणती चटणी अवेलेबल असेल त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा सॉससोबत. खूप पौष्टिक असे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मधल्या वेळात खाण्यासाठी. मुलांच्या टिफिनना द्या, खूपच मुलांना कंटाळा येणार नाही हे खाण्याचे. खूप टेस्टी लागतात. आपण जी काकडी किसून टाकलेली त्याने मस्त अशी टेस्ट येते. मैत्रिणी, माझा हा थालीपीठचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा आणि करून बघा तुम्ही पण. इथं बिलकुलही पाण्याचा 2 ते 3 चमचे फक्त आपण पाण्याचा वापर केला आहे, बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही. पूर्ण भाज्यांच्या पाण्यामध्ये आपण ही पीठ मिक्स केलेलं आहे. रेसिपी नक्कीच छान आहे, नक्की करून बघा. मस्त झटपट होते आणि नुसतेही खाल्ले ना चहासोबत म्हणा मधल्या वेळात तर खूप छान लागतात. गरम गरम नक्कीच ह्या पावसामध्ये अशी थालीपीठ बनवून मुलांना टिफिनना द्या मैत्रिणींनो. वेगवेगळ्या भाज्या टाका, मुलं ज्या पालेभाज्या पण याच्यामध्ये तुम्ही मेथी टाकू शकता, पालक बारीक चिरून टाकू शकता, वेगवेगळ्या भाज्या टाकू शकता. याच्यामध्ये भोपळा पण किसून तो पण खाल्ला जातो. भोपळा खातच नाही मुलं, आपण नाही खात तर मुलं काय खाणार आहेत. भोपळा बिलकुलही खात नाही, लाल भोपळा नाही, हिरवा असतो तो पण आपण खात नाही. तर नक्की अशा भाज्या टाकून तुम्ही मुलांना, आपण पण स्वतः खाऊ शकतो. तर माझी थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये पण सांगा मला. तर चला, मी पहिला मी तुम्हाला थापून दाखवला, दुसरा पण मी तुम्हाला दाखवते. बिलकुल चिटकत नाही मैत्रिणींनो, बिंदास बनवायचे. कपड्याला कॉटनचा कपडा घ्यायचा फक्त आणि पाणी लावायचं. जेव्हा आपण थापतो तेव्हा पण पाणी लावायचं आणि वरून टाकतो तेव्हाही पाणी लावायचं, बिलकुल चिपकणार नाही. तर असे एक एक करून आता मी बनवून घेतले. भरपूर बनवलेले मी, 10 ते 12 झालेले. मुलांना टिफिनना दिले, नाश्त्यासाठी झालेले. तर मस्त असे खमंग थालीपीठ या पावसात. नाहीतर कोणी कोणी रेडीमेड पीठ पण आणतं आणि घरी पण बनवतं. घरी पण बनवायची सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तुमच्याकडे असतील ते कडधान्य घ्या. चण्याची डाळ टाकायची, आपल्याला ज्वारी टाकायची, बाजरी टाकायची, गहू पण. गव्हाने काय होतं, नरम चिकटपणा येतो, तर ते व्यवस्थित थापल्या पण जातात आणि बनल्या जातात, म्हणून गहू पण टाकायचे. डाळी टाका, धने जिरे टाका, थोडासा ओवा पण टाकायचा. जेव्हा आपण दळायला देतो, जेव्हा भाजतो तेव्हाच भाजायचं. भाजताना पण धने जिरे ओवा सगळं भाजून घ्यायचं. तुमच्याकडे ज्या डाळी असतील, कडधान्य असतील किंवा धान्य असतील सगळे घ्या आणि मस्त असे खमंग भाजायचे कमी गॅसवरती आणि गिरणीतून दळून आणायचे. तेही छान होतात आणि तुम्ही असं झटपट बनवण्यासाठी तेही तयार होतात. कसा वाटला मैत्रिणी व्हिडिओ? लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.